नमस्कार, साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला आणि आधुनिक उपचार या विषयावर। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे डॉक्टर लकीन वीरा। आपण त्यांचं स्वागत करूया। सर, तुमचं साम टीव्ही मध्ये सहर्ष स्वागत। थँक्यू। तर डॉक्टरांचं स्वागत करून झाल्यानंतर आपण त्यांच्याविषयीचा परिचय जाणून घेऊयात। आतापर्यंत त्यांनी काय काय केलेले त्यांचा अनुभव आपण पाहूयात। तर डॉक्टर लकीन वीरा हे अनुभवी जनरल लॅप्रोस्कोपिक आणि लेझर सर्जन असून त्यांना 10 वर्षांपेक्षाही अधिक काळाचा वैद्यकीय अनुभव आहे। त्यांनी MBBS नवी मुंबईच्या तेरणा मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले आणि त्यानंतर KJ सोमय्या मेडिकल कॉलेजमधून जनरल सर्जरीमधील पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलेले। 2017 ते 2019 या कालावधीमध्ये ते या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते। शस्त्रक्रिया शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रामध्ये सक्रिय योगदान त्यांनी दिलेले आहे। डॉक्टर लकीन वीरा यांचा अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल मुंबई सोबत 6 वर्षांपेक्षा सुद्धा अधिक काळाचा अनुभव आहे आणि ते रुग्ण केंद्रित दृष्टिकोनातून प्रगत शस्त्रक्रियेची सेवा देण्याचं महत्त्वाचं कार्य बजावतात। पाइल्स, फिशर, फिस्टुलासाठी लेझर सर्जरी, हर्निया, गॉडब्लॅडर आणि अपेंडिक्स यासारख्या प्रगत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि डायबिटिक फूड मॅनेजमेंट सारख्या क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष कौशल्य आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी 15,000पेक्षा सुद्धा जास्त रुग्णांना OPD मध्ये उपचार दिलेत। 3,500हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्यात, ज्यामध्ये जटिल आणि उच्च जोखमीच्या शस्त्रक्रियांचा सुद्धा समावेश आहे। त्यांचा अतिशय शांत स्वभाव, अचूक निदान आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतींचा अवलंब यामुळे रुग्ण आणि सहकाऱ्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। डॉक्टर लकीन वीरा हे एक सक्रिय शिक्षक आणि संशोधक आहे। त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय जर्नल्समध्ये 15 पेक्षाही अधिक शास्त्रीय लेख प्रकाशित केले। तसंच ते नियमितपणे परिषदांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये यासोबतच CME प्रोग्राम्समध्ये सहभागी असतात, जेणेकरून नवीन वैद्यकीय प्रगतीसोबत अद्ययावत राहता येईल। डॉक्टर लकीन वीरा हे त्यांच्या सहानुभूतीपूर्व संवाद शैलीसाठी, शस्त्रक्रियेतील अचूकतेसाठी आणि नीतिमूल्य आधारित वैद्यकीय सेवेसाठी ओळखले जातात आणि हे या क्षेत्रातील अतिशय विश्वासार्ह नाव मानलं जातं। यानंतर आपण चर्चेकडे वळूयात। डॉक्टर जनरली BP, शुगर, डायबिटीज, हार्ट अटॅक या सर्व गोष्टींसाठी आपण डॉक्टरांकडे जातो, पण जेव्हा फिस्टुला आणि यासारखे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा मात्र अनेक रुग्ण जाण्याचं टाळतात, असं का? आता हे जे आपण रुग्ण आज डिस्कस करतोय, जे पाइल्स, फिशर, मूळव्याध, फिस्टुला वगैरे जे आहे, यामध्ये कसं आहे ना, थोडा एक सरमसारखं भरपूर पेशंटला असं वाटतंय, या ते लाजतात, डॉक्टरकडे येत नाहीये किंवा त्याला आजूबाजूला या असं कोणी त्याला सल्ला देतात की यामध्ये तुम्ही घरगुतीच करा। तो यामध्ये भरपूर पेशंट आहे ते डिले करतात आणि आमच्याकडे डायरेक्ट येत नाहीये। भरपूर असं पण पेशंट आहे त्याला वाटतात की आम बिमारी हे आरामात घरगुती इलाजनी होऊन जाईल, तो ते डॉक्टरकडे एक प्रॉपर कन्सल्टेशनसाठी डिले करतात। तो आमचं हेच रिक्वेस्ट आहे की असं करायला नाही आणि लवकरात लवकर आम्हाला येऊन दाखवून घ्या। आणखीन वाढण्यापेक्षा लवकरात लवकर कन्सल्ट करा। मात्र पाइल्स, फिशर आणि फिस्टुला यामध्ये नेमका फरक काय आहे? आता हे जे 3 बिमारी आहे यामध्ये पाइल्समध्ये ते संडास जागाचा भाग आहे, तिकडे जे नस असतो ते आपण रोज आपण थोडं जास्त जोरावर लावतो तो ते नस फुलून जातात, त्यामध्ये ब्लिडिंगचा पण ते रेग्युलरली प्रॉब्लेम होऊ शकतो। वेरेज फिशर जे आहे ते थोडं वेगळं आहे, ते एक चीर सारखं असतो। संडासच्या जागाचं जे ओपनिंग आहे त्याच्या आजूबाजूला एक छोटासा चीर असतो। ते पेशंटला युजली पेनचा मेन कंप्लेंट असतो, ते आमच्याकडे येतात। लास्ट जे आपण बोलतात आहे फिस्टुला या भगंद्र, त्यामध्ये एक छोटासा नलीसारखा फॉर्म होतोय संडासच्या जागा आणि आजूबाजूला स्किनला, त्यामध्ये पेशंटचा मेन प्रॉब्लेम असतो पू या पस, जे सारखं त्याच्याकडे येतात। नक्कीच बऱ्याचदा अडचण एकदम अचानक अराइज होत नाही, त्याच्यासाठी काही लक्षणं असतात सुरुवातीला। ती लक्षणं अशा कोणत्या लक्षणांकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर आपण डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे? तो यामध्ये जे आपलं 3-4 जे कॉमन बिमारी आहे ते सगळ्याचे 1-2 कॉमन लक्षणं असतात। एक जे एकदम कॉमन जे 3ही बिमारी असतात ते हे क्रोनिक कॉन्स्टिपेशन, सारखं आपल्याला संडास जावं लागतो, जोर लावावा लागतो, टाइम लागतो क्लिअर होण्यासाठी, किंवा मेजर प्रॉब्लेम जसं संडास करताना रक्त येतोय रेग्युलरली किंवा जोर लावतात आणि पेन होतोय आणि पेशंट नियरली पूर्ण दिवस ते पेनमध्येच ते पूर्ण एरियाला त्याला दुखतो आहे। तिसरं आणि कॉमन जे आहे ते पू येतो या पस वगैरे येतोय। हे सगळे जे 3-4 लक्षणं आहे
यामध्ये आम्ही हेच रिक्वेस्ट करतोय की घरगुती इलाज करू नका आणि डॉक्टरला एक बार कन्सल्ट करून घ्या. नक्कीच ही सगळी लक्षणं येण्यामागे आपण जे खातो पितो, आपली जी जीवनशैली असते, हे याच्या मागचं सर्वात मोठं कारण असू शकतं. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहारामध्ये असावा नसावा किंवा कोणत्या आहारामधल्या गोष्टींमुळे या सगळ्या अडचणी उद्भवतात? यामध्ये जे आम्ही डाएट प्रिकॉशनरी रिस्ट्रिक्शन सगळं पेशंटला सांगतोय. आता आपलं कसं आहे ना, थोडा फास्ट ट्रॅक जमाना झाला आहे. तो फास्ट फूडचा जे प्रमाण आहे ते थोडा कम्पॅरेटिव्हली जास्त झालं आहे. रेग्युलरली ऑनलाईन ऑर्डर करायचं, बाहेरचं ऑर्डर करायचं, रेग्युलरली बाहेरचं खायचं, प्लस जे नॉनव्हेजचा आहार जास्त असतो, तेल तिखट मसाल्याचा आहार जास्त असतो, हे सगळं पेशंटमध्ये आम्ही बघतात की हे पाईल्स फिस्चुलाचं प्रमाण जास्त असतो आहे. बट ऑन दी अदर साईड जे आम्ही हेल्दी फूड डाएट्स म्हणतात, ज्यामध्ये एस्पेशली हाय फायबर डाएट असतो, पाणीचं प्रमाण दिवसात 3 ते 3.5 लिटर घेतात, किंवा बाकी आपल्याला ऑइली स्पायसी कमी ठेवून फ्रूट्स, हरी सब्जी हे सगळे ते रेग्युलरली घेतात, तो आपण याला टाळू शकतो आणि भरपूर पेशंटला कधी हे येतच नाही आहे. नक्कीच आहाराविषयी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर या गोष्टी उद्भवत नाही. मात्र बरेचदा पेशंट्स कंप्लेंट करतात, मग अशा वेळेस नक्की कधी डॉक्टरांना कन्सल्ट करायचं किंवा काही गोष्टी घरच्या घरी सुद्धा बऱ्या होऊ शकतात का? आता माइल्ड केसेसमध्ये स्पेशली पाईल्स आणि फिशरमध्ये घरगुती भरपूर इलाज आपल्याला अवेलेबल आहे. जसं जे कॉमन असतात की कोमट पाणीमध्ये 2 ते 3 टाइम बसायचं, किंवा कॉन्स्टिपेशनसाठी घरगुती इलाज सिरप किंवा इसाबगुल वगैरे आपण घेऊ शकतात. माइल्ड खाली पेन असतात, तो एक साधा पेन किलर वगैरे घेऊ शकतात. दुसरं आपण आहारचा पण त्यामध्ये स्ट्रिक्ट हाय फायबर डाएट, रेग्युलर 3 लिटर पाणी वगैरे घेतलं, तो माइल्ड सिम्पटममध्ये आपल्याला डॉक्टरकडे यायची गरज नाही आहे. बट हे जर घरगुती इलाजनी नाही झाला, 2-3 दिवस 4 दिवस झाला, तो इट इज ऑलवेज बेटर आपण डॉक्टरला एक बार कन्सल्ट करून दाखवून घ्यायला. नक्कीच. आणि डॉक्टरांकडे एकदा आपण गेलो तर त्यानंतर सगळ्यात प्रभावी उपचार कोणते असतात? अगदी औषधांपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत यावर रामबाण उपाय काय ठरू शकतो? आता माइल्ड पाईल्स आणि फिशरला जसं मी बोललो आहे की मेडिकल मॅनेजमेंट असतो, बट सिव्हिअर केसेस असतात, पेशंट कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटनी बरं नाही होतो आहे, किंवा त्याला फिस्चुला वगैरे झालं आहे, तो आता नवीन मेथड झाले ज्यामध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आणि लेझर सर्जरीचा आता आपल्याला रेग्युलरली आपण यूज करतात. आता लास्ट 3-4 वर्षात व्हेरी इफेक्टिव्ह लेझर सर्जरीचा प्रमाण आहे, ज्यामध्ये एकदम चांगल्या तरीकेने आपल्याला पाईल्स फिस्चुला एक डे केअर सर्जरी सारखं ते आरामात क्लिअर होऊन जातं. हां, ह्या गोष्टींबद्दल मी फार ऐकलेलं आहे की लेझर आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह या उपचार पद्धतींमुळे कशा पद्धतीने रुग्णाला कमीत कमी त्रास होतो आणि कशा पद्धतीने हे उपचार होतात, सविस्तर सांगा. करेक्ट. आता मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देऊ. अगर मला आता 12 वर्ष झाले रेग्युलरली सर्जरी करायचा, लास्ट 7-8 वर्षात तो आपल्याला रेग्युलरच तरीका होतं जे आपण कटिंग करत होतं. त्यामध्ये भरपूर वेळा काय होतं की पेशंटची जे वेदना आहे ते 4 दिवस 5 दिवस 8 दिवस चालत होते, रिकव्हरी हिलिंग टाईमला टाईम लागत होते. तो आता 3-4 वर्षात हे मिनिमल इन्व्हेसिव्ह आणि लेझर सर्जरीचा रेग्युलर यूज झाला आहे. यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज जे पहिला आपल्याला नव्हते, एक डे केअर सर्जरीसारखं सकाळी आपण पेशंटला ऑपरेशन केलं ते संध्याकाळी घरी गेलं, पेनचं जे प्रमाण आहे ते कमी असतो, रिकव्हरी फास्ट असतो, तिकडे जे जखम आहे ते एकदम छोटा असतो आणि त्याचं पण रिकव्हरी होतो लवकर. आणि अदर इम्पॉर्टंट थिंग जे आपला आता सेक्टरचा सगळं आहे की सुट्टी पेशंटला कमी भेटत आहे, तो 2 या 3 दिवसात पेशंट परत आपल्याला कामावर पण जाऊन जॉईन करू शकतो आहे. नक्कीच. म्हणजे त्रास कितीही मोठा असला तरी पण खूप कमी वेळेमध्ये कमी त्रासामध्ये पेशंट्स लवकरात लवकर रिकवर होतात. मात्र बऱ्याचदा असं होतं की शस्त्रक्रिया झाली, ऑपरेशन झालं, त्यानंतर रेस्ट घेतली, आहाराविषयी सुद्धा काळजी घेतली जाते, पण पुन्हा असे आजार उद्भवतात का आणि ते टाळण्यासाठी आपण काय करायचं? आता सिव्हिअर केसेस असतात जे कोई पण बिमारीमध्ये असतात, असंच सिमिलर इथे पण आहे. जसं आता पाईल्सचा बिमारी आहे किंवा फिस्चुला भगंदरचा बिमारी आहे. अगर केसेस एकदम सिव्हिअर असतात तो द चान्सेस ऑफ रिकरन्स आम्ही सगळ्याला पेशंटला बोलतोय की 2 ते 5% असतो. बट अगर चांगलं त्यांनी पेशंटनी पोस्ट ऑपरेटिव्ह केअर जे आम्ही म्हणतात, ज्यामध्ये डाएट प्रिकॉशन्स असतात, एक रेग्युलर 6-6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी फॉलोअप करायचं, तो यामध्ये ते सगळं आपण टाळू शकतो आणि होपफुली आपल्याला लॉंग टर्म फॉलोअपमध्ये पण 8-10 वर्ष किंवा 20 वर्षात कोई प्रॉब्लेम परत येत नाही आहे. नक्कीच. यामध्ये काही एजचं मॅटर करतं का? कारण की एका विशिष्ट वयोगटामध्ये ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स जास्त दाखवतात, असं काही आहे का? आता रेग्युलरली आपण जे बोलतात पाईल्स फिस्चुला एक 30 to 60 इयर्सचा एज ग्रुप आहे, ज्यामध्ये कॉमनली आपण बघतात आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंटली बिकॉज आपलं जे डाएट आहे
प्लस आपला जे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, जे पेशंट वर्किंग क्लासचं असतात, 8-8, 10-10 तास एकच कामावर जागावर बसतात, त्यामध्ये ॲक्टिव्हिटी वगैरे नाही आहे. सो कॉमनली आम्ही बघतात की बिटवीन 30 to 60 इयर्स एज ग्रुप आहे, ज्यामध्ये हे कॉमन आपण बघू शकतो. नक्कीच या गोष्टी बऱ्याच त्रासदायक असतात. जेव्हा रुग्णाला त्रास सुरू होतो तेव्हा असह्य असतो तो, पण इतकं असून सुद्धा बरेच रुग्ण या संदर्भात बोलण्यासाठी सुद्धा लाजतात आणि त्यांना असं वाटतं की अरे बापरे, याच्यासाठी मी डॉक्टरांकडे कसं जाऊ आणि त्यांना कसं अप्रोच करू आणि याच्यावर उपचार घेणं हे माझ्यासाठी खूप मोठा कलंक असेल का, अशा सगळ्या गोष्टी असतात त्यांच्या डोक्यामध्ये. अजूनही या सर्व गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात का? सी आता ते जे एक रिझन होतं ज्यामध्ये मला पण आज हेच होतं की आपण हे टॉपिक ओपनली डिस्कस करू. बिकॉज काय होतोय, आम्ही रेग्युलरली दुसरं पण पेशंट बघतोय, जे हर्नियाचं बघतोय, अपेंडिक्सचं बघतोय, गॉल ब्लॅडरचं बघतोय. बट अगर मी माझं स्वतःचाच एक्सपिरियन्स अगर सांगू तर एव्हरी सेकंड या थर्ड पेशंटला पायल्स फिशर या फिस्चुलाज असतात, भले ते 20 वर्षाचा असतात की 65 इयर्सचा. बट आम्ही बघितले की भरपूर पेशंट्स लाजतात, बोथ मेल आणि फिमेल पेशंट ते लाजतात, याच्यावर ओपनली डिस्कस नाही करत. आणि अगर माइल्ड प्रॉब्लेम असतो तो कोणाला सांगत नाही, डॉक्टरकडे जात नाही आहे. तो आम्हाला हे जे स्टिग्मा आहे, आपल्याला हे जे लाज आहे ते आपल्याला क्लिअर करायचं आहे की हे एक बिमारी आहे, एक कॉमन बिमारी आहे आणि याचा तुम्ही टायमावर डॉक्टरला अप्रोच केला किंवा करेक्ट ट्रीटमेंट घेतलं, अगर रिक्वायर्ड सर्जरी घेतलं तर टायमावर तुम्ही सगळं क्लिअर होऊन जाईल. यामध्ये लाजून किंवा याला अवॉइड करून याचं ओपनली डिस्कस नाही करून कोणालाही काही फायदा नाही होणार आहे, नुकसानच आहे. आणि आम्हाला हे माध्यमांनी क्लिअर करायचं आहे की डोंट वरी, यामध्ये कोई स्टिग्मा नाही आहे, हे एकदम कॉमन प्रॉब्लेम आहे, खाली कॉमनली लोक डिस्कस नाही करत आहे. तो आम्हाला हेच पाहिजे की प्लीज कॉमनली यावर डिस्कस करा, तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर यू शुड कम फॉरवर्ड. नक्कीच जरी स्टिग्मा आपण ओव्हरकम केला तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांमध्ये असा भ्रम असतो की ही एकूणच जी प्रक्रिया आहे, सर्जरी आहे, ती खूप पेनफुल असते आणि यामधून रिकवर व्हायला फार वेळ लागतो. अशा सगळ्या भ्रामक संकल्पना सगळीकडे पसरलेल्या असतात. तर आत्ताच्या टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, या युगामध्ये हे कितपत खरं आहे? सी आता सगळं पेशंटला हेच असतो, जसं लाजचा इश्यू आहे, सेकंड प्रॉब्लेम असतात की सर आम्हाला भरपूर दुखणार आहे, आम्ही हे कसं सहन करणार आहे, तुम्ही मोठं जखम करणार आहे, आम्हाला ऑपरेशन थिएटरनंतर हॉस्पिटलमध्ये लांब ठेवावं लागेल. आता मी स्वतः एक्सेप्ट करतो की ज्या 15 वर्षापूर्वी ज्यामध्ये जे अवेलेबल ऑप्शन्स होते त्यामध्ये रिकव्हरी टाईम स्लो होतं, पेशंट 3-3, 5-5 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं. बट जे आता आज आम्ही डिस्कस करत आहे, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी, लेझर सर्जरी, यामध्ये आम्ही स्वतः बघितलं आहे कॉम्प्लिकेटेड पाईल्स, कॉम्प्लिकेटेड फिस्चुला पेशंटचा 1-2 दिवसात एकदम चांगलं रिकव्हरी झाली. माइल्ड पेन आणि खाली माइल्ड दुसरं सिम्पटम्स आहे, त्यामध्ये ते आरामात घरगुती इलाज करून लवकर डिस्चार्ज जाऊ शकतो आणि लवकर घरापण जाऊ शकतो. हे सगळं जे नेगेटिव्ह थॉट्स आहे हे आपल्याला क्लिअर करायचं आहे. नक्कीच, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यापासून लाजू नका. तुम्हाला जर आलं असा प्रॉब्लेम तर लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जा, कन्सल्ट करा. याची जी शस्त्रक्रिया असते ती सुद्धा अतिशय कमी वेळेमध्ये होते आणि त्रास फार होत नाही. पण या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही स्वतः इतक्या वर्षांची प्रॅक्टिस करताय, तुमचे स्वतःचे अनुभव काय, काही विशिष्ट रुग्ण किंवा पेशंट्स असे तुम्हाला आठवतायत का की ज्यामुळे खूप जर लवकर उपचार घेतले असते तर कदाचित इतक्या अडचणी आल्या नसत्या वगैरे? नाही, दॅट इज अ फेअर पॉईंट. बिकॉज आम्ही स्वतः माझं पेशंट्स बघितले, जे आता मी याच वीकचाच सांगतोय, जे पेशंट जानेवारी-फेब्रुवारी माझ्याकडे आला होता, माइल्ड पेन आहे, माइल्ड पाईल्स आहे किंवा कोई छोटासा फिस्चुला या भगंदरचा त्रास आहे, ते त्याला अनेक कारणांनी त्याला अवॉइड करतात, त्याला इग्नोर करतात. जसं ते टेन्शन घेत आहे की त्याला काय प्रॉब्लेम होणार की नाही, किंवा सर रिकव्हरी नाही होणार, किंवा सर मला परत होणार आहे. त्या सगळं स्टिग्माने ते पेशंट ऑपरेशनला येत नाही आहे, त्याला डिले करतात. आणि आत्ता जे लास्ट वीक मी ते पेशंट्सला बघितलं आहे, सिंपल केस ऑफ पाईल्स ग्रेड 4 पाईल्स झाले, सिंपल फिस्चुलाचा केस आहे, आता एक कॉम्प्लेक्स झालं आहे. तो एक माइल्ड सर्जरी ज्याने अर्ध्या तासात होऊन जाईल, 1 दिवसात पेशंट रिकव्हरी होतो, ते आता 5-5 दिवस थोडं रिकव्हरी डिले होतो आहे. अँड ऑल बिकॉज पेशंटला थोडं नेगेटिव्ह थॉट्स होते, याला हे क्लिअर नव्हते आणि लाजून ते ओपनली याला डिस्कस नाही करत. भरपूर आमच्याकडे दुसरं पेशंट आहे जे फॅमिली मेंबर्सला पण सांगत नाही आहे, बिकॉज हे जे लाज सरम या पाईल्स फिस्चुलामध्ये इन्वॉल्ड आहे.
नक्कीच, त्यामुळे शक्य तितक्या लवकर उपचार घेणं हे एकमेव तोडगा या सर्व गोष्टींवर. हे सगळं होत असताना बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की आजकालची जीवनशैली जर आपण बघितली तर तुम्हाला बसून काम करायचं आहे, त्याच्यामुळे बेसिकली स्क्रीन टाइम वाढलेला आहे. IT सेक्टरमध्ये बऱ्याचदा 8-8, 9-9 तास एकाच जागेवर बसून तुम्हाला काम करायचं असतं. हे बसून काम करणं आणि कामाचा जो स्ट्रेस येतो या सगळ्या गोष्टींमुळे हे अडचणी ज्या आहेत त्या आणखीन वाढत चाललेल्या आहेत का? हे डेफिनेटली वाढत चाललंय, बिकॉज आम्ही जे बघितले आता स्पेशली जसं तुम्ही मॅडम सांगितलं आहे IT सेक्टर, बँकिंग सेक्टर, स्पेशली जे लॉंग ड्राईव्हचं ज्याला ड्रायव्हरचं जे जॉब आहे हे सगळ्या ठिकाणी ज्यामध्ये जास्त बसावं लागतो. किंवा द सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जे आम्ही स्ट्रेसचा बोलतो आहे, आम्ही किती पेशंटला बोलतो आहे की पाईल्स खाली पोटाचं बिमारी नाही आहे, इथं डोक्यामध्ये पण त्याचं एक इन्व्हॉल्वमेंट आहे. ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, आपलं जे लिमिट्स असतात, आपलं ज्या सगळं जॉबमध्ये जे स्ट्रेसेस असतात ते सगळं माइल्ड तरीकाने पोटावर अफेक्ट करतो आहे, आपलं डायजेशनला अफेक्ट करतो आहे आणि ते इव्हेंच्युअली क्रोनिक कॉन्स्टिपेशन क्रिएट करतो आहे. हेच क्रोनिक कॉन्स्टिपेशन मूळ कारण होतो ज्यामुळे पेशंटला रेग्युलरली पाईल्स आणि फिस्टुला असतो. तो स्पेशली हे जे 30 to 60 इयर एज ग्रुप आहे, IT बँकिंग सेक्टर आहे, त्याला पण आम्ही विशेषतः रिक्वेस्ट हेच करतो आहे की असं काय सिम्पटम्स असतात तो प्लीज कम फॉरवर्ड, तुम्ही डॉक्टरला चेकअप करून घ्या आणि तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, स्ट्रेसवर काम करा, थोडा फिजिकल ॲक्टिव्हिटी ॲटलिस्ट 1 to 2 hours रोजचा करा, आहारमध्ये थोडा हाय फायबर डाएट घ्या. कितीवर असतात की लोक AC कॅबिनमध्ये पूर्ण 12-12 तास काम करतात, थोडा तुमचं पाणीचं प्रमाण चेक करा, ॲटलिस्ट रोज 3 ते 3.5 लिटर पाणीचं प्रमाण घेतला तो हे सगळं जे प्रॉब्लेम्स आहे आम्ही त्याला टाळू शकतो. नक्कीच, म्हणजे व्हॉट एव्हर यू ईट आणि जे तुम्ही विचार करता ते सगळं तुमच्या बॉडीवर रिफ्लेक्ट होतं ऑटोमॅटिकली, आणि जरी त्रास झाला तरी सुद्धा ऑब्व्हियसली डॉक्टरांकडे जाणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. दरम्यान या अतिशय छोटी वाटणारी ही समस्या आहे, पटकन कोणी बोलत नाही वगैरे, पण ही समस्या जर वेळेवर उपचार घेतले नाही तर जीवघेणी सुद्धा ठरू शकते का? आता जे आम्ही बोलतोय स्पेशली जे कॉम्प्लिकेटेड पाईल्सचे केसेस असतात यामध्ये रिस्क काय असतोय, ते पूर्ण एरियावर सगळं जे नस आहे ते रक्ताचा नस असतो. आम्ही किती पेशंट बघितले की अचानक त्याला घरी बसले आणि अचानक भरपूर रक्त झाले, एवढं की त्याचं हिमोग्लोबिन फॉल झाले, चक्कर आणून पडले. तो आपण ज्यावेळी इग्नोर करतोय कॉम्प्लिकेटेड पाईल्सच्या पेशंटला, तो हे सगळं इमर्जन्सीज पण पेशंटला येऊ शकतोय. कॉम्प्लिकेटेड फिस्टुला, भगंदर जे आम्ही बोलतात त्यामध्ये पण अगर 1-2 वर्ष पेशंटनी सिम्पटम्स इग्नोर केले, डॉक्टरकडे आलं नाही, तो जे इन्फेक्शन आहे त्याचं स्प्रेड पण एक जास्त प्रमाणे होऊ शकतो, ज्यामध्ये इट कॅन बिकम लाईफ थ्रेटनिंग. तो असं सिच्युएशनमध्ये हेच आम्ही रिक्वेस्ट करतोय की तुमचं जे सिच्युएशन आणि कॉम्प्लिकेशन माइल्ड करणं ना लवकरात डॉक्टरला दाखवायचं. नक्कीच. आता पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांचं म्हणजे बऱ्याच त्रासामधून ते आलेले असतात आणि ऑब्व्हियसली स्टिग्मा ते त्यांच्या डोक्यामध्ये असतंच. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही ॲज अ डॉक्टर ही सगळी गोपनीयता ठेवतात का पेशंट विषयी वगैरे, कारण की त्या गोष्टीबद्दल पेशंट्स जास्त विचार करत असतात. आता आमच्यात मी OPD मध्ये आम्ही बघतोय भरपूर वेळा पेशंट त्याचा फॅमिली मेंबर्स सोबत इथे येतात, पण मल्टिपल पेशंट्स असं ऑप्शन असतात की मला स्वतः सर तुमच्याशी एकत्रच बोलायचं आहे, सगळं तुम्ही नातेवाईकला अगर पाहिजे तर सर नंतर बोलून घ्या, बिकॉज आम्ही कम्फर्टेबल नाही आहे, ओपनली आम्ही डिस्कस करत नाही आहे. स्पेशली जे फिमेल पेशंट येतात त्याला हे टॉपिकवर डिस्कस करणं, याचं डिटेल सांगायला ते सगळं असं करतात. तो आम्ही तेच पेशंटला आमचं एक असं इट्स रूल की पेशंटला आपल्याला कम्फर्ट करायचं आहे, त्याला ओपनली त्याचं जे टेन्शन आहे डिस्कशन आहे ते आपण फ्रीली करू शकतात. सो आपण डायरेक्ट पेशंटला एक प्रॉपर पेशंट केअर प्लॅन करू शकतो आणि त्याला सांगू शकतो. आणि ॲज आय सेड हे जे सगळं प्रॉब्लेम्स आहे यामध्ये स्ट्रेस एनिवेज इन्वॉल्ड आहे, एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. तो ते स्ट्रेस अगर आम्ही रिलीव्ह केले तो पेशंटचा जे रिकव्हरीचा फेज आहे ते पण भरपूर स्मूथ होतो आहे. सो तुम्हाला पेशंटला कन्सल्ट करण्याच्या आधी त्याला काउन्सिल करावं लागतं आणि त्याच्यानंतर सगळी ट्रीटमेंट त्याच्यावर करावी लागते. सो आपण अशा पद्धतीने कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय, पण या सर्व समस्या होऊ नये किंवा झाल्या तर काय करावं या सर्व गोष्टींवर तुम्ही एक सामाजिक संदेश काय देणार सर्वांना, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल केल्या पाहिजे? करेक्ट. सो यामध्ये अगर शॉर्टमध्ये मला हेच सांगायचं आहे की एक आणि मोस्ट इम्पॉर्टंट चीज ज्यामध्ये आपण सगळे इथे एकत्र झालं आहे की याचा आपल्याला लाजायचं नाही. पाईल्स, फिशर आणि फिस्टुला हे एकदम कॉमन बिमारी आहे, याला ओपनली डिस्कस करा. काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुमचा फॅमिली डॉक्टर किंवा एक सर्जनला येऊन कन्सल्ट करा.
दुसरा, यामध्ये लाज आणि शरम करून कोई मतलब नाही आहे. भरपूर लोक त्याचं ट्रीटमेंट टाईमवर घेतलं तर तुमचं रिकव्हरी चांगलं होणार. आणि इनिशियली घरगुती इलाज ऑप्शन्स अवेलेबल आहे, ते करून नंतर तुम्हाला नाही जमलं तर डॉक्टरकडे यायचं. आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट चीज की आता जे मिनिमल इन्व्हेसिव्ह आणि लेझर सर्जरी आले आहे त्यामध्ये अगर तुमचं केस कॉम्प्लिकेटेड या डिफिकल्ट असतात डेफिनेटली एकदम चांगलं रिकव्हरी होऊन जाईल. सो देर इज नथिंग टू वरी इन दिस. सो याचा सार जर आपण म्हटलं तर सगळ्यात आधी आहार व्यवस्थित घ्या, फार विचार करू नका. Yes. जरी त्रास झाला तरी सुद्धा 2-4 दिवस तुम्ही घरगुती उपचार करू शकता. पण त्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाणं आणि खुलेपणानं बोलणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. एकदा पेशंट तुमच्याकडे आला की तुम्ही व्यवस्थित त्याला काउन्सिल करता, कारण की भीती असते मनामध्ये, टेन्शन असतं, अरे बापरे हे काय झालं आपल्याला असं सतत वाटत असतं. तर या गोष्टीवर तुम्ही ऑब्व्हियसली काउन्सिल करता आणि देन ट्रीटमेंट करता. ट्रीटमेंट सुद्धा खूप इझी असते आणि कमी वेळेची असते. त्यामुळे खूप जास्त आपण जे कापाकापीची फार भीती असते पेशंट्सला त्या गोष्टी होत नाही. लेझर ट्रीटमेंट आहे, तुम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह आता जे पुढच्या उपचार पद्धती सांगितले त्यामुळे कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी त्रासामध्ये पेशंटला तुम्ही बरं करतात. तर डॉक्टर लकीन वीरा, तुम्ही खूप छान माहिती दिली या सर्व गोष्टींबद्दल आणि ज्या काही भ्रामक कल्पना होत्या त्या सर्व होपफुली सगळ्यांच्या दूर झालेल्या असतील. तर अशा पद्धतीने आपण या कार्यक्रमामध्ये थांबतोय. तर साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली इथेच थांबण्याची. मात्र अशाच काही महत्त्वाच्या विषयांसह आपण पुढच्या आठवड्यात सुद्धा भेटूयात. नमस्कार.